तर जसं आपण आता पाहिलं स्क्रीनवर की पेमेंट झाल्यानंतर कशा आपल्या मालकीनी घरात खुश होतात आहेत. तर आता आपण पाहूया डिझाईनबद्दल. तर आजचा हा व्हिडिओ जो आहे यामध्ये तुम्हाला मी डिझाईन सांगणार आहे. इंटिरियर काय कॉस्टमध्ये कसं करणार. आता जसं हा फॉल सिलिंगचं डिझाईन आहे तर यामध्ये 4 ऑप्शन आहेत. 1, 2, 3 आणि हे 4. तर ह्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर काही सजेशन असतील तर तेही तुम्ही मला सांगा, मी तेही तुम्हाला करून देऊ शकतो. आता आपण डोअरच्या बॅक साईडची स्टोरेज एरिया बघू शकतो. इथे तुम्हाला की होल्डर प्लस आपला शू रॅक जो आहे तो पोर्शन इथे बरोबर राहू शकतो. त्यानंतर जे आपण आता लिव्हिंग रूमचा स्पेस जो सर्वांना हवा आहे, वॉर्डरोब कसं राहील, त्यानंतर निश एरियाचा युटिलाइज कसं करायचं, तर हे माझ्याकडे टेंटेटिव्ह डिझाईन आहे. बट आपण बॉक्स पूर्ण यूज करता येईल आणि कुठेही वेस्टेज नाही. आणि कट टू कट याची जी वॉरंटी पिरियड आहे ती माझ्याकडे असणार आहे 10 ते 15 वर्षाची. सो नक्की या लवकरात लवकर. आपल्याकडे फर्स्ट 40 कस्टमर जे आहेत तर त्यांच्यासाठी मी प्राइसिंग जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे. आता आपण पाहताय बेडरूमचा पार्ट, ज्यामध्ये इथे तुम्ही वरतीही वॉर्डरोब बनवू शकता, सोबत ड्रेसिंग टेबल आणि छानसा एक डिझायनिंग टेबलही ठेवू शकतो. त्यानंतर बेड आणि त्यानंतर वॉर्डरोब आणि सोबतच निश एरिया. तर हे सर्व एरिया जो आहे तुम्ही यूज करू शकता आणि त्यालाही जे वॉर्डरोब आहे ते मी तुम्हाला देऊ शकतो क्रिएट करून. आणि आता आपण जो पाहताय पोर्शन नंतरचा राहिला आहे तो टॉयलेटचा. टॉयलेटमध्ये इथे तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तर तुम्ही मला सजेशनमध्ये सांगू शकता, कॉलवरही सांगू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आपण पाहताय स्क्रीनवरती. तर तिथे मला बिंदास तुम्ही कधीही मला कॉल करा. आणि इंटिरियरचा वर्क जो आहे ऑलमोस्ट आपल्याकडे सर्व सेटअप झालेला आहे, कटिंग झालेली आहे, फक्त इन्स्टॉलेशन करायचं आहे. आता जर तुम्हाला अजून टॉयलेटमध्ये काही चेंजेस करायचे असतील किंवा काही इम्प्लिमेंट करायचं असेल डिझाईनसुद्धा तर तेही आपण चेंजेस करून देऊ शकतो. आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. आणि इथे ही ग्रिल बघताय, इथे ग्रिल लावू शकतो. आता सर्वांचा मेन जो आहे प्रश्न तो असणार आहे किचनचा. तर मॉड्युलर किचनही तुम्ही फक्त बनवू शकता. तर आता आपण स्क्रीनवरती पाहू शकता डिझाईन, ज्यासोबत इथे फ्रीजचा स्पेस आहे. मग नंतर आपले मॉड्युलर किचन आहे. तर मॉड्युलर किचनला हे 3 कॅबिनेटचे ऑप्शन आहेत, अप्पर, मिडल आणि लोअर. जर तुम्हाला मिडल नको असेल तर तोही करू शकता. अप्पर हवा आहे तर तेही ठेवू शकता. लोअर तर सर्वांना लागणारच आहे. मॉड्युलर किचन असल्याचं एक बेनिफिट हा असणार आहे, जर तुम्ही रेंटवर तुमचा फ्लॅट देताय तर तुमच्या फ्लॅटला 3 ते 4 हजार रुपये एक्स्ट्रा तुम्ही मागू शकता बिकॉज तुमच्याकडे मॉड्युलर किचन आहे. तर हा एक बेनिफिट तुम्हाला नक्की आवडेल. आणि अजून माहितीसाठी दिलेल्या नंबरवर मला कॉल करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.